एंटरटेनमेंटचा धमाका आणि तुफान राण्यांचा अड्डा असणाऱ्या बिग बॉस मराठीच्या घरात सर्व सदस्यांचा कल्ला आणि एकमेकांवरील शाब्दिक हल्लाही पाहायला मिळत आहे. या गदारोळात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची धाकधूक वाढली असून घराबाहेर कोण पडणार, कोणाला भाऊचा धक्का मिळणार, पुन्हा डबल एलिमिनेशन होणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडतंय आणि कोण घराबाहेर पडू शकतं हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मराठी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे घरातील सदस्यांची एकमेकांसोबत शाब्दिक लढाई होत आहे, तर दुसरीकडे गॉसिपिंग सुद्धा रंगत आहे. तर क्षणाक्षणाला येणाऱ्या ट्विस्टमुळे घरातील सदस्यांना धडकी भरली असून गेम कसा फिरणार यावर सदस्यांचं बारीक लक्ष आहे. तर प्रेक्षक हो, 6व्या आठवड्यात सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दीपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे आणि रुचिता जामदार हे 9 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. यापैकी कोण एक्झिट घेणार आणि कोण सेफ राहणार याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घरात आता 2च ग्रुप उरलेले आहेत. एक काटा ग्रुप आणि एक स्टोरी आणि एक अटॅच सब टोळी ग्रुप असा एक ग्रुप उरलेला आहे. सांगायचा मुद्दा हा की जो काटा ग्रुप बिखरलेला वाटत होता तो आता एक युनिट दिसतोय आणि टोळी इतक्या वेळ जी स्ट्रॉंग वाटत होती आता थोडी बिथरलेली दिसते. खरं तर घरातील सर्व सदस्यांसोबत वारंवार बोलणं, विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडणं, टास्कमध्ये फ्रंट फूटवर खेळणं आणि एकूणच घरातील वावर पाहिल्यास राकेश बापट, अनुश्री माने, सागर कारंडे, दीपाली सय्यद आणि रुचिता जामदार हे सदस्य सेफ राहू शकतात. तसेच प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट होऊनही सेफ राहणारा, अनेकांना घाम फोडणारा आणि आपल्या चलाक बुद्धीने 6व्या आठवड्यात तन्वी कोलतेला कॅप्टनपदी पोहोचवणारा प्रभू शेळके पुन्हा सेफच राहू शकतो. तन्वी, प्रभू यांना कोणीच कुठल्याही टास्कमध्ये निवडत नाही. तुम्ही प्रभूला का निवडलं? छोटा उंदीर आहे तो माझा. कुठल्या कोपऱ्यात काय ठेवलेलं असतं, काय नसतं ठेवलेलं आहे, सगळं प्रभूला माहीत असतं. आकाश पाताळ एकत्र करेल पण ती गोष्ट शोधून काढेल असा तो आहे आणि त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं. आज सर मी कॅप्टन आहे त्याचं पूर्ण श्रेय प्रभूलाच आहे. जसं त्या म्हणाल्या की याचं श्रेय तुम्हाला जातं. खरंच तुम्ही फार छान खेळलात. नंबर 1 या आठवड्यात. गेल्या आठवड्यात करण सोनावणे व आयुष संजीव घराबाहेर पडले आणि बाल्कनी गँग खिळखिळी झाली. परंतु गेल्या आठवड्यातील एलिमिनेशन नंतर बाल्कनी गँगमधील प्राजक्ता शुक्रेला मोठा धक्का बसला आणि प्राजक्ता बॅकफूटवर खेळताना पाहायला मिळाली. प्राजक्ताचा घरातील वावर कमी दिसला आणि प्राजक्ता विविध स्ट्रॅटेजी आखताना अडखळताना पाहायला मिळाली. तसेच रोशन भजनकर घरातील सर्व सदस्यांसोबत बोलताना पाहायला मिळत असून टास्क जिंकण्यासाठीही चांगले प्रयत्न करत आहे. मात्र रोशनच्या मतांमध्ये अस्पष्टता आणि अनेकदा कॅप्टन बनण्याची संधी समोर येऊनही उदासीनता जाणवली आहे. तर सचिन कुमावत हे घरातील सर्व सदस्यांसोबत वारंवार बोलताना दिसले. त्यांचे घरातील सदस्यांसोबत संबंधही चांगले पाहायला मिळाले. मात्र अनेकदा विविध टास्कमध्ये सचिन कुमावत बॅकफूटवर खेळताना पाहायला मिळाले. घरातील विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडताना सचिन फारसे दिसले नाहीत. गेल्या आठवड्यातील एलिमिनेशनमध्येही सचिन बॉटममध्ये राहिले. त्यानंतर 6व्या आठवड्यात सचिन व राखीमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली व सचिन फ्रंट फूटवर खेळताना दिसले. परंतु 6व्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कमध्ये अंतिम टप्प्यात गेल्यानंतर सचिन आजारी पडले व त्यांच्यासाठी दुसऱ्या स्पर्धकाला खेळावं लागलं. त्यामुळे 6व्या आठवड्याच्या एलिमिनेशनमध्ये प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर आणि सचिन कुमावत हे तिघेजण बॉटम 3 मध्ये राहून अनसेफ राहू शकतात. या तिघांपैकी एका स्पर्धकाचा प्रवास संपण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान भाऊच्या धक्क्यापूर्वी घरातील सदस्यांनी आपल्या आयुष्यातील प्रियजनांसमोर मन हलकं केलं. यावेळी घरातील सदस्यांच्या भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. सदस्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणार बिग बॉस. मला बरं नव्हतं तेव्हा का नाही बोललात पप्पा? मला तुम्ही हवे होता तो. अनुश्री, प्राजक्ता, माणुसकी नसेल ना तर इथून उठून जाऊ शकतात.
प्रेक्षको 6व्या आठवड्यात घराबाहेर कोण पडेल हे रविवारी होणाऱ्या रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावरच स्पष्ट होईल आणि रितेश भाऊ आता नेमका कोणकोणत्या स्पर्धकांचा समाचार घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको 6व्या आठवड्यात कोण घराबाहेर पडेल, भाऊचा धक्का कोणाला मिळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी. द राखी सावंत शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या आठवड्यात बरेच वाद झाले, बऱ्याच जणांना फुटेज मिळालं आणि याचं मुख्य कारण म्हणजे राखी सावंत. राखी जेव्हा घरात आल्या बरेच जण असे म्हणाले, बिग बॉस कोणाला पाठवलंय. खेळताना वावरताना बऱ्याचदा त्या लाईन क्रॉस करतात आणि आपल्यातले काही सदस्य बऱ्याचदा असं म्हणत होते की आपल्याला राखीसारखं वागायचं नाही. या घरात दिसलो नाही तरी चालेल पण राखीसारखं दिसायचं नाही. या आठवड्यात दिसण्यासाठी काही सदस्यांनी तेच केलं.